रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला। बुद्धगयाला भंतेजी 80वर बसले 1 वर्ष झाले. कोणाकोणाला माहिती आहे हात वर करून सांगा मला. भंतेजी 80वर बसले आहे. म्हणून म्हणतो माय मावल्यांनो, मोबाईलमध्ये युट्यूबला फेसबुकला बाकीचे काही फालतू रील्स बघितल्यापेक्षा काय भूत आहे देशामध्ये ते बघितलं पाहिजे. हाय ज्ञान का बोधी वृक्ष जो धम्म की जान है, हम क्यों जाइए हम वहाँ प्रथमा, जबकि बोध गया सारे विश्व में महान है. बोध गया सारे विश्व में महान. सारे विश्व में महान है. महान है. धम्म की ताकत संस्कार में है. सच्चे संस्कार ही बुद्ध विहार में है. जिस पेड़ के नीचे ज्ञान प्राप्त हुआ बुद्ध को प्रथमा, वो बोधि वृक्ष तो अपने बिहार में है. अपने बिहार में. बोधि वृक्ष अपने बिहार में. हज करने कोई मक्का मदीना जाते हैं, कोई 4 धाम की यात्रा करना चाहते हैं, और जिसे सच्चा धर्म का एहसास हुआ प्रथमा, वो लोग श्री बोध गया जाते हैं. वो लोग श्री बोध गया जाते हैं. बोध गया विचार करा माय मावल्यांनो, 3 महिन्याचा जीवन घेतला खरंच जीवनाचा. म्हणून म्हणायचं आहे की मेरा गुजरा हुआ कल गुजर गया, बिगड़ा हुआ सब कुछ सुधर गया. सुधर गया. मेरा गुजरा हुआ कल गुजर गया, बिगड़ा हुआ सब कुछ सुधर गया. जब से बनी बुद्ध की अनुयायी प्रथमा, कसम से तब से मेरा जीवन सुधर गया. मेरा जीवन सुधर गया. जीवन काही संसारामध्ये घोरपडून पडू नका माय मावल्यांनो. माझा नवरा, माझे लेकरं, माझे सासू, माझे सासरे, मी असे कसे हे करू. इमानदारीने एकदा चिवर घेऊन बघा, जीवन तुमचं बदलल्यासारखं वाटेल. 3 महिन्याचा चिवर घेतला अंजली भारतीनं, जीवनाचा सार समजला जीवन म्हणजे काय. म्हणून म्हणायचं आहे बुद्ध करुणा के सागर है, सबको यहाँ ज्ञात है, और शांति ने क्रोध पर की तथागत ने मात है. अरे पराक्रमी चक्रवर्ती राजा अशोक सम्राट ने बुद्ध अपनाया भाई दीपक, तो तुम्हारी मेरी क्या औकात है. तुम्हारी मेरी क्या औकात है. तुम्हारी मेरी आवाज खोला ना दादा. क्या औकात है. आमच्या समोर भिक्खू बसले, त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते की परिवार को त्यागना एक मन में लगी आग है. परिवार को त्यागना एक मन में लगी आग है, और ये जीवन कोई मामूली नहीं, पूरा बेदाग है. ये काश्य वस्त्र प्रदान करना कोई खेल नहीं भाई दीपक. हमारे खातिर इन भिक्खुओं का कितना बड़ा त्याग है, कितना बड़ा त्याग है. हमारे खातिर भिक्खू का हिंदुओं का कितना बड़ा त्याग है. अरे छोड़ सारी मोह माया. कोण कोण माझ्यासोबत येणार आहे तेच फक्त. अरे छोड़
की अरे मी तिथे येणार होता एकाचा जर हात खाली राहिला अरे छोड सारी मोह माया छोड सारी मोह माया सगळे माझे सांगा मला मेल्या मोठ्या सारखा कार्यक्रम पाहिजे आपल्याला अरे छोड सारी मोह माया छोड सारी मोह माया चल घर से अब निकलते अरे छोड़ सारी मोह माया अरे अंधे अमनी अंधे तुम्हाला बसून राहू नका कारण बसून तुमचं काम जमणार नाही आता अरे छोड़ सारी मोह माया घर से अब निकलते हैं अरे छीनने को हाथ अपना आपला कुत्ता मेरा घंटा बाजी की नाही अरे छीनने को हाथ अपना जो जो माझ्या संग येणार आहे त्याच्यावर हात मारून तसं नाही अरे छीनने को हाथ अपना अरे छीनने को हाथ अपना होत गया चलते भीमाची वागिनी थेट हात वर करा मेंढाळा बाया खाली हात वर करू नका लेकराची नुसतं नवऱ्याची गुलामी करत राहा भीमाच्या वागिनी हात वर करा अरे छीने को हात अपना हे बाय, भीमाची वागिनी उठून आली शिंकी नाही माय बुद्ध काय नाही शिंकी नाही माय अरे छीने को हात अपना बुद्ध गया चलते चल बुद्ध गया चलते एका बाबा तुम्हाला माहिती आहे आमच्या बाबासाहेबांना सूट बूट कोट नाही रोज राहिले एकच सूट बूट घातला पण सुटा बुटाशिवाय राहिली नाही बाबासाहेबांच्या डोळ्याले चष्मा आहे की नाही बाबासाहेबांची सही आहे लय भारी बाबासाहेबाचा पेन आहे लय भारी बाबासाहेबाची सही आहे लय भारी बाबासाहेबाचा पेन आहे लय भारी त्या सहीनं दुनिया बदल गई रे त्या सहीनं दुनिया बदल गई रे आने वाली बला भी टल छीने को हक अपना अरे छीने को हक अपना चल बोध गया चलते अरे पाने कफन निकली मैं अरे पाने कफन निकली मैं अरे बुद्ध की अरे समा जोगन हूँ अरे बुद्ध की मैं जोगन हूँ पाने कफन निकली अरे पाने कफन निकली अरे मैं तो बुद्ध जोगन हूँ बुद्ध के अरे थांबा इकडे राहिलं अरे बुद्ध
पहा मी चष्मा लावून सगळं हत्तीवर बसणार आहे आणि ते पण चष्मा लावून. मी उद्या मेंढे काकाची हत्तीवर बसणार आहो मी आणि चष्मा लावल्याशिवाय मी कुठे जाणार नाही आहो. कारण चष्म्याशिवाय अरे बुद्ध के ये दीवाने असं भाऊया या म्हणते अरे बुद्ध के वो दीवाने अरे आग में भी जलते तुम्हाला सांगतो आम्ही कोणाच्या पैशासाठी कोणाच्या मागे धावणारे नाही. काही काही गद्दार असतात आमच्या समाजामध्ये पैशासाठी मागे धावतात. आम्ही कार्यासाठी मागे धावतो. जे बाबासाहेबांच्या कार्याला मरल किंवा मारल त्याच्यासाठी हे मरायला तयार होतात ते बाबासाहेबांचे लेकर आहेत. बराबर बरोबर की नाही महिला मंडळ? बरोबर आहे की नाही? आणि हे इतकं प्रेम करतात माझ्यावर. माझा समाज इतकं प्रेम करते का मी जर म्हटलं ना कोल्हे विहिरीत उलटा टाकत हे टाकल्या चोरातील एवढं प्रेम आहे याचं माझ्यावर. अरे बुद्ध के वो दीवाने अरे काही जरी झालं तरी यावेळी डंक्याच्या चोटवर पण तुम्हाला कोणाची भीती वाटत नाही. बीजेपी असो की काँग्रेस असो बीजेपी तर इकडे चमकली नाही पाहिजे दिसली नाही पाहिजे तेव्हा तुमची जीत होईल. जर मनुवाले भांडवे जर निवडून आले तर आमची वोट लागल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस असो काय बीजेपी असो आम्हाला फक्त हत्यावर बसायचं आहे डोळ्याला चष्मा लावायचा आहे. तेव्हा असा मी कसा लावला वारे चष्मा वारे चष्मा वारे चष्मा वारे हत्ती. मी हत्यावर बसतोच म्हणजे टाकायची. काही जरी झालं तरी चालत हत्यावर बसल्याशिवाय चष्मा लावत नाही मी. तुम्हाला माझं गाणं आहे हत्यावर बसून आहे अरे घुमी मैं तो दिल्ली मुंबई काही मिला ना मुझे के वो दीवाने अरे बुद्ध के वो दीवाने अरे आग में भी जलते हैं बुद्ध के वो दीवाने अरे आग में भी जलते हैं बुद्ध के वो दीवाने. समाज असा आहे आमचा समाज असा आहे हे इथं जेवढे बाबासाहेबांची लेकरं सत्याचा न्याय सत्या करतात. जर खरंच काम करणारे व्यक्ती असतील त्याच्या मागे धावल्याशिवाय राहत नाही. आणि पैसे घ्या रे बीजेपीचे घ्या काँग्रेसचे घ्या सगळ्याचे पैसे घ्या एकाने सोडू नका. पेट्याच्या पेट्या घ्या हराम करायचे पण वोट फक्त हत्यावर बसून चष्मानेच मारा बाकी कोणालाच वोट देऊ नका. बॅगाच्या बॅगात पण करा त्याच्या इमानदारीच्या त्यांच्या बापाचे पैसे होय का आमचेच पैसे होय हराम करून आमच्यावरच खर्च करतात. बरोबर की नाही? बिंदास पैसे घ्या 500,000वर जाऊ नका बरं. जेवढे घरात मेंबर आहे एका मेंबरला 10,000 द्या म्हणा बस म्हणा तुम्हालाच. कारण आम्ही बाप बदलवणारे लोक नाही. आम्ही एका बापाची औलाद आहोत आम्ही बाप बदलवणारे नाही. त्याचे पैसे बिंदास द्या पण वोट कोणाला मारा वोट कोणाला मारा चष्मा हत्तीला जो वोट मारा त्याच हात वर करा. अरे बुद्ध के वो दीवाने बुद्ध के वो दीवाने आग में भी जलते प्रचाराचे कार्यक्रम घेत नसतो. खरं इमानदारी सांगतो अंजली भारती पैशासाठी गाणारी अंजली भारती नाही. पण त्या कार्यकर्त्यामध्ये जर ते गस दिसले मला की उद्या माझ्या समाजाच्या कामी येतील तर त्याच्यासाठी अर्ध्या रात्रीत उभी राहिल्या शहरात नाही. तुमच्यामध्ये मला ते दिसलं म्हणून मी आली. खरं सांगतो तुम्हाला अरे बुद्ध के वो दीवाने अरे बुद्ध के वो दीवाने आग में भी जलते
घेतला असे शब्द मी आले गात नाही आता मी जीवन घेतला अरे असलं मी गात नाही आणि कोणी किती म्हणू वादी कुठं असू दे मी त्याच्याकडं पाहत नाही चलो चलो साथ मिलकर अरे दुश्मनों से लड़ना है अरे एकता की ताकत से एकता की ताकत वाले हाथ वाले ऊपर करे अरे एकता की ताकत से अरे चट्टा भी हिल दे चट्टा भी हिल दे अरे एकता की ताकत से अरे चट्टा भी हिल दे तर खरंच इमानदारीच्या ना मी कोणाकडे पाटलाच्या इकडे भांडे घासत राहिली असती आणि तुम्ही तुमचे माझा नवरा कोणाच्याकडे तरी ते काय म्हणते बैले डवरे कशाला हाती घेतो वेळा नारीच्या जातीला कशाला हाती घेतो वेळा भूमीवरच्या मातीला अखेर नार आहे त्या नराच्या साथीला पण नारी विना जन्म नाही रे नराच्या जातीला या नारी विना जन्म नाही नराच्या जातीला. आप खुदा हर कतरा आप खुदा हर कतरा ऐ बजाए तो परवा नहीं अब खून का हर कतरा ऐ बजाए तो परवा नहीं अब खुद का हर कतरा अरे बजाए तो परवा नहीं अरे देखो बुद्ध भूमि में अरे देखो बुद्ध भूमि में शिरडी वाले कैसे पंडे पलते हैं असला मी मनोटावर काय आणि कटावर किती शोभला असता म्हणून म्हणत आहे अरे हजारावर गांधी मग पाचशावर गांधी हजारावर गांधी मग पाचशावर गांधी
फरमाईश येते इमानदारीच्या ना 3 महिन्याचा चिवर घेतला. कोणाला माहिती आहे? हात वर करून सांगायचं 3 महिन्याचा चिवर घेतला होता मी. 3 महिन्याचा चिवर घेतला. चिवर मध्ये श्रीलंकेला गेले. विचार करा तुम्ही. आम्हाला असं वाटतं की 2500 वर्षापूर्वीचा बुद्धाचा इतिहास खरंच खरा असेल का? खरंच बुद्धाचे दंतधातू ठेवले असेल का? खरंच बुद्धाची अस्थी ठेवली असेल का? पण त्या ठिकाणी जेव्हा गेलो ना आम्ही तेव्हा आम्हाला महसूस होते खरंच आम्ही काय बघत आहोत. आज 2500 वर्षापूर्वीचा नाही असं वाटतं की 2.5 वर्षाचा इतिहास आहे. चिवरवर श्रीलंकेला गेले. जिथं भगवान बुद्धाचे ओरिजिनल दंतधातू ठेवलेले तिथं मी जाऊन वंदन करत होती. एक भंतीजी आले, बोले ये जो माताजी है महाराष्ट्र की बहुत बड़ी आंबेडकर मोमेंट की सिंगर है बोले. इन्होंने 3 महीने के लिए चिवर लिया. तिथले मोठे भंतीजी आले आणि मला आतमध्ये घेऊन गेले जिथं भगवान बुद्धाचे ओरिजिनल दंतधातू ठेवले होते. विचार करा माय मावल्यांनो, जसे तिथं गेली त्यांनी त्या दंतधातूपाशी मला नेलं आणि ज्या टोपल्यामध्ये दंतधातू काचाच्या याच्यामध्ये ठेवलेले होते त्याचं झाकण असं उघडलं आणि या पामराच्या डोळ्यामध्ये दंतधातू मला पाहायला भेटले. विचार करा तुम्ही. वाह क्या बात है. त्या नजरेनं दंतधातू बघितले. माझ्या डोळ्यातून पाणी वाहत होतं की भगवंता मी कोणतं असं कुशल कर्म केलं रे की आज भगवान बुद्धाचे दंतधातू या नजरेनं मला पाहायला भेटले. एक सारखी रडत होती, डोळ्यात पाणी होतं. भंतीजी आले आणि ते दंतधातूचं टोपलं उचललं आणि ह्या पामराच्या डोक्यावर ठेवलं. माय मावल्यांनो माझ्या डोक्यावर ठेवलं. त्यावेळेस असं वाटलं खरंच जीवनाचं माझ्या सोनं झालं. म्हणून गर्वानं छाती ठोकून म्हणतो अरे महाराष्ट्रात नाही पुऱ्या भारतामध्ये सगळ्यात रिचेस्ट गायिका हो. जे कोणी पाहिलं नाही ते म्हणते की ऐक शायरा प्रश्न मी करतो उत्तर माझं देशील का? जर ना आलं उत्तर तर हार आपली घेशील का? म्हैस वाजवते दूध वगैरे घोरपडीला सिंग फुटलं. कलियुगाचे लीला न्यारी हेल्याला दूध फुटलं. पूरब पश्चिम उत्तर दक्षिण तीर्थस्थान आली पाहुणी. अरे पडसाला असते 3च पान मी पण 4th आली पाहुणी. मी 4th आली पाहुणी. अरे छोड़ सारी मोह शर्म से अंदर हमारी झुकी जाती है. कोई दरवाजे पे ना हमको आने देते. हमारे हाथ का वो पानी तक ना पीते थे. यहाँ तक में पढ़ना लिखना मना था हमको. स्कूल में पाव रखना भी गुनाह था हमको. ऐसे में कहाँ जाते किसको दर्द दिखलाते. कौन सुनता हमारी आज हम कहाँ जाते. मगर भगवान बनके भीम हमारे आए. हर जुल्मतों की आंधियों से हमें छुड़वाए. हमारे वास्ते स्कूल और कॉलेज खोले. कितने उपकार मेरे भीम ने दलितों पे किए. मगर अफसोस है कि कुछ लोग उन्हें भूल गए. कोई लीडर बना, कोई वकील बना, कोई प्रोफेसर बना ऑफिस में जाकर, मगर अपने जात धर्म को छुपाते हैं. अरे हम कोई और ये दुनिया को दिखलाते हैं. अरे तू ऐसे जीने से तो मरना बहुत अच्छा है और इंसान वही जिसका ईमान सच्चा है. अरे छोड़ सारी मोह माया, छोड़ सारी मोह माया. घर से अपने कल दे हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. आणि 1935 ते 1956 मध्ये आम्हाला बुद्ध धम्माची दीक्षा दिली. 21 वर्षाचा डिस्टर. 21 वर्षात विचार करा असा एकही धर्म नाही ज्याचा बाबासाहेबांनी अभ्यास केला नाही. जे बाबासाहेबांना सोडला नाही 21 वर्षात ज्याचा अभ्यास केला नाही. आणि एवढ्या धर्मातून आमच्यासाठी निवडला तो म्हणजे बुद्ध धम्म. विचार करा तुम्ही काहीच असेल की नाही त्या धम्मामध्ये. ऐ जालिमो ढाटो जुल्म मुझको और मेरे कौम पर भी क्या कसूर हमारा किया है क्या. अरे हमने गरीब घर में जन्म ही तो लिया है. अगर ये गुनाह है तो फिर इंसानियत है क्या. इंसान को इंसान से मिलने नहीं देते. इंसान का भगवान को छूने नहीं देते. ये कैसी रीत कैसा धर्म है तुम्हारा. बंद करो जालिमो ढोंगी पसारा. बर्दाश्त अब मैं करूंगा नहीं तुम देखते रहना. और हिंदू धर्म में मैं मरूंगा नहीं तुम देखते रहना. ऐलान भिन्न किया सीना तान के. चक्कर में नहीं आऊंगा किसी बेईमान के. ऐसा मजा चकाऊंगा तुम देखते रहना. जुल्म सितम मिटाऊंगा तुम देखते रहना. हरगिज ना खौफ खाऊंगा तुम देखते रहना. मगर अपने गरीब कौम को बुलवा कर ध्यान से औरों को भी समझाओ सुनो तुम ध्यान से. है तो हम इंसान लेकिन किसी इंसान के काबिल नहीं. भक्त है लेकिन किसी भगवान के काबिल नहीं. आदमी का जीना जी नहीं सकते यहाँ. तुमको क्या मालूम कि तुम्हारी मंजिल है कहाँ. आओ तुम्हें दिखाता हूँ एक नया आस्था. बाग गौतम है जिसका बाग बा. झूठ मक्कारी फरेबी का नहीं नामो निशा. हर किसी इंसान को मिलता है बराबर का सुबह. प्यार का ममता का सच्चाई का दामन थाम लो. और आज से तथागत भगवान
मान दो क्या बात है, क्या बात अरे छोड़ सारी मोह माया छोड़ सारी मोह माया घर से अब निकल दे छोड़ सारी मोह माया घर से निकल दे छोड़ सारी मोह चेतावणी देऊ नका अम्मा बौद्ध जनाला हक्क विसरता का आमचे विचार करा म्हणाला हक्क विसरता का आमचे विचार करा म्हणाला त्यावेळेस सांगतो तुम्हाला घोडे बरं झालं हत्ती नाही लागले त्यावेळेस सांगतो तुम्हाला घोडे बसायला तेव्हा तर लय गोड वाटत होतं बसायला आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला मग तुम्ही का लागले रुसायला आता आम्ही हसणार कधी लढू शकणार नाही आणि बाबासाहेबांनी लिहिलेली घटना कोणी माहिती लाल बोलू शकणार नाही अरे छीनने को हक अपना छीनने को हक अपना अरे घर से अब निकल दे एका वर्षापासून बुंदगायला भिक्खू अनशनवर बसलेले आहे म्हणून शेवटी भाई दीपक मेटांगे काय म्हणतात